गायत्रीज होम गार्डनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी तुम्हाला कुंडी कशी खाली करायची आणि ती परत कशी भरायची याचा व्हिडिओ अपलोड करणार होती। हे बघा, आपण माती कशी मल्टिप्लाय करायची हे आपण त्या दिवशी पाहिलं। आता या एवढ्या मातीलाच मी कसं 2 ते 3 कुंड्यांमध्ये भरते, म्हणजे आपल्याकडे माती कमी पडणार नाही। हे काही शॉपमधले माझे खरडे आहे, त्याला मी या कुंडीमध्ये घालते। या गोटे घातले ना आपण, यावरच असं हे थोडंसं पेपरचे तुकडे, काही कार्बनचे म्हणजे कार्डबोर्डचे तुकडे असे करून आपण जर घातले तर हे डिकम्पोज होऊन जातात काही दिवसामध्ये। आणि याच्यानंतर आपण जो गोळा केलेला कचरा आहे, म्हणजे झाडांची पानं, टरफलं, भाजीपाल्याची मटेरियल, हे सर्व मी या कुंडीमध्ये टाकणार आहे। याला मी 75% कचऱ्यानेच भरते या कुंडीला, आणि राहिलेल्या 25% मध्ये मी माती टाकते। लगेच मग त्यावर आपण पालक टाकूया। हे बघा, इथे हे खरडे आपण 4-5 यावर टाकले असे पेपरचे, हे यावर टाकायचे। आणि मग यावर आपण काही कचरा टाकूया। आम्ही गोळा केलेला कचरा असा यावर टाकते। आहे आपल्याकडे हे भाजीपाल्याचं रॉ मटेरियल आहे, मी यावर टाकत आहे। याला जर आणखीनही बारीक करून टाकलं तर आणखीन हा लवकर डिकम्पोज होतो, पण आता माझ्याकडे वेळ कमी पडतो त्यामुळे मी असंच टाकते। होऊन जातं, हे थोडंसं उशीर लागतो या प्रोसेसला, पण हे बारीक होऊन जातं। तिथे भरायचं, याला काही टाकते आणि काही नंतर आणखीन टाकते। अशा प्रकारे आता मी यावर थोडीशी माती टाकून देते। ही अशी माती घालायची, आणि ही माती घातल्यानंतर जे लीफ आहे त्याचा आपण कलेक्ट केलेले असे 3 ते 4 दिवसामधला हा कचरा बरोबर जमा होतो। एकच झाड आहे फुलांचं, पण त्या झाडाचे आता इतके पानं पडत आहेत की त्या झाडांपासून आपल्याला बरोबर अर्धा बोरा कचरा 3 ते 4 दिवसातच आपल्याकडे तयार होऊन जातो। हे असं प्लास्टिक नाही घालायचं, त्याला काढून घ्यायचं दिसलं की। आणि असं पूर्ण आता हा कचरा टाकला, त्याच्यावर परत थोडीशी माती टाकायची। थोडीशी माती घातली की परत थोडंसं कचरा टाकायचा। त्याला प्रेस न करता असं हळूहळू करायचं। आपण जेव्हा जेव्हा याच्यावर पाणी घालतो तेव्हा तेव्हा हे पाण्याने दबून जाते, आणि त्यावर मग आपण माती घातल्यानंतर पालकाची पेरणी करू शकतो। परत यावर आता माती टाकायची। आता टाकताना माती जास्त थोडी टाकायची, कारण आपल्याला यावर बीजारोपण करायचं आहे पालकाचं। पण आपण पालक यावर आज लावणार नाही। मी पालक तसं रात्रीला भिजू घातलेलं आहे पाण्यामध्ये, ते चांगलं छान हे झालंय। आता मी त्याला एखाद्या सुती कापडामध्ये थोडंसं बांधून ठेवणार, आणि मग त्याला 1 ते 2 दिवसांनी यावर लावणार, कारण ही याच्यामधून जी गरम वाफ निघते या कचऱ्यांमधून, ही थोडीशी 1-2 दिवस आपल्याला त्यामध्ये कुजू द्यायचं आहे याला कचऱ्याला। आणि नंतर यावर काही कुठलाही झाड लावायचं आहे, लगेच नाही लावायचं, कारण त्या प्रोसेसला थोडंसं त्याला वेळ लागतो। आणि त्या कचऱ्यामधून कसं गरम अशी वाफ निघते, त्यामुळे थोडंसं असं हे केलं की आता मी काय करते, हे बघा इथे थोडंसं असं हे करून ठेवते। हे असं आपण करून ठेवलं की याच्यामधल्या जे गॅसेस आहेत, जे ते पेपर्स अशा बाहेर पडतात, आणि हे कचरा कुंजतो। याच्यावर पाणी घालते, त्याला असं करून ठेवायचं। आणि ज्या दिवशी आपण यावर काही पेरणी करू तेव्हा थोडंसं माती जास्त घालू। हे बघा, एवढी माती वाचली आहे आता आपल्याकडे। तुम्ही एका अशाच दुसऱ्या कुंडीमध्ये कचरा भरून ठेवलेला होता, त्यावर आता ही माती आपण वापर त्या मातीचा करू शकतो। आता तो कचरा चांगलाच हे डिकम्पोज झालेला आहे, त्यामुळे हेच आता मी तिकडे टाकते। हे बघा, आता ही उरलेली माती मी या डस्टबिनला टाकते, म्हणजेच इकडे माझ्याकडे परत एक आणखी ग्रो बॅग अशी तयार होऊन जाते। यावर मी पालक लावणार। आता याला आणखीन भरू द्यायचं, हे मी सध्या लावणार नाही यावर, आणखीन 1-2 वेळा यावर काय करते की थोडा कचरा टाकते, थोडी माती टाकते, आणि अशा प्रकारे 8 ते 10 दिवसातच ही ग्रो बॅग तयार होऊन जाते। आणि नंतर मग थोडं जास्त माती घालायची वरच्या लेअरला, आणि मग त्यावर काहीतरी असं बीज लावायचं की एखादीच भाजी आपण त्यामधून घेऊ शकू, जी
1 महिन्यामध्ये येणारी आहे, कारण हा कचरा पुंजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे हलकीशी जी भाजी येत आहे जसं चवळी, पालक, मेथी हीच यावर लावायची आणि नंतर मग एकदा ती भाजी काढणं झाली की आपण यावर दुसरी बीज लावू शकतो. एखाद्या वेलाची म्हणा, वांग्याचं झाड म्हणा, टमाटरचं झाड म्हणा, असं मोठं एखादं झाड आपण यावर 2-3 झाडं लावू शकतो याच्यामध्ये. पण सुरुवातीला आपण याच्यामध्ये पालक किंवा मेथीच लावणार, कारण कसं की त्या प्रोसेसला थोडंसं ते कचऱ्याला डिकम्पोज व्हायला वेळच लागतो. म्हणून मी प्रत्येक ग्रोबॅगमध्ये जेव्हाही कचरा तयार करते तेव्हा त्यावर पालक मेथीच लावते आणि नंतर एक काढणं झालं एकदा ते, मग त्यावर दुसरं रोपण करते. बाय.